नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 22 ऑगस्ट 2026 आणि आता सकाळचे 7 वाजत आलेले आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आज दिवसभरामध्ये खास करून मध्यरात्रीपर्यंत आपल्या राज्यामध्ये कुठल्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे, कुठे कसं काय वातावरण राहणार आहे, कुठल्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे, याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। शेतकरी मित्रहो, आज मध्यरात्रीपर्यंत जर विचार करायचा झाला तर बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता आहे। संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने आज दिवसभरामध्ये पाहायला मिळू शकते आणि सायंकाळी मध्यरात्रीपर्यंत विदर्भ आहे, त्यानंतर मराठवाड्याचा काही भाग आहे, सोबतच कोकण विभाग आहे। या ठिकाणी आपल्याला आज सायंकाळपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस प्रामुख्याने या ठिकाणी पाहायला मिळू शकते। तर मित्रहो, आता आपण जिल्ह्यानुसार कुठे कसं काय वातावरण राहणार आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे, हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। आज मध्यरात्रीपर्यंत जर विचार करायचा झाला तर खास करून आपल्याला विदर्भ आहे, विदर्भातील खास करून पूर्व विदर्भामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा अधिक वाढलेला प्रामुख्याने पाहायला मिळू शकतो आणि त्यानंतर कोकण विभागामध्ये पावसाचा जोर हा अधिक आज मध्यरात्रीपर्यंत पाहायला मिळू शकते। यामध्ये खास करून भंडारा, गोंदिया आहे, या जिल्ह्यांमध्ये आपल्याला आज मध्यरात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची बहुतांश भागामध्ये शक्यता आहे। त्यानंतर गडचिरोली आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळपर्यंत या ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळू शकते। त्यानंतर वर्धा आहे, सोबतच नागपूर आहे, यवतमाळ जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे, या भागामध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळपर्यंत प्रामुख्याने पाहायला मिळू शकते। त्यानंतर अमरावती आहे, अकोला आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी प्रामुख्याने शक्यता आहे। त्यानंतर इकडे वाशिम आहे, सोबतच जालना साईडचा काही परिसर आहे, या ठिकाणी आपल्याला काही तुरळक भागांमध्ये आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळू शकते। त्यानंतर यवतमाळ आहे, सोबतच नांदेड आहे, इकडे परभणी आहे, हिंगोली आहे, या भागामध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला आज सायंकाळपर्यंत हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस प्रामुख्याने या ठिकाणी पाहायला मिळू शकते। त्यानंतर परभणी आहे, सोबतच इकडे लातूर आहे, बीड साईडचा काही परिसर आहे, या ठिकाणी सुद्धा स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस तुरळक भागांमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळू शकते। त्यानंतर सांगली आहे, सातारा आहे, सोलापूर आहे, या भागामध्ये सुद्धा तुरळक स्वरूपाचा पाऊस सायंकाळपर्यंत प्रामुख्याने या ठिकाणी पाहायला मिळू शकते। त्यानंतर पालघर आहे, ठाणे आहे, त्यानंतर नाशिक जिल्ह्याचा घाट परिसर आहे, रायगड आहे, मुंबई आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, सातारा जिल्ह्याचा घाट परिसर आहे, पुणे जिल्ह्याचा घाट परिसर आहे, या ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस प्रामुख्याने पाहायला मिळू शकते। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअरसुद्धा नक्की करा।